मी नमस्कार सर्वांना, मी कोमल भावसार. नमस्कार सर्वांना. मी गेली होती काल स्टेडियमला, कारण माझ्या मुलांना तिथे क्लास लावलेला आहे. तिथे सर्व प्रकारचे क्लास आहेत. लावलेला आहे. म्हणजे योगा क्लास आहे, योगाचा, बास्केटबॉल बास्केटबॉल आहे, वगैरे तिथे बॅडमिंटन क्लास लावलेले आहे, आहेत. परत तर मी स्विमिंग त्यांना क्लास, तिथे असे सोडायला भरपूर जाते. प्रकारचे तिथे क्लास तर आहेत व आता हे टीचरही उपलब्ध स्टेडियमचं आहेत. जळगावचं जे तर नवीन ग्राउंड आहे, हे सर्व क्लासही नवीन उपलब्ध तयार आहे. झालेलं आहे. बघा किती तर छान माझ्या आहे. मुलांना मी व लावलेलं आहे तिथे योगाचा टीचरही असतात, सर्व गोष्टीचे तर टीचर हे आहेत. आता नवीन ग्राउंड तयार झालेलं आहे. आधीचं जुनं खूप खराब झालेलं होतं, त्यामुळे हे नवीन ग्राउंड व नवीन सर्व तयार केलेलं आहे. तर मी म्हटलं चला व्हिडिओ टाकू व सर्वांना सांगू की नवीन ग्राउंड तयार केलं व मुलांना खेळायलाही खूप छान आहे. त्यांचे जे क्लास असतात ते ग्राउंडवरच होतात. फक्त काही प्रॉब्लेम आला तरच वरती रूमला घेऊन जातात, नाहीतर सर्व क्लास इथेच ग्राउंडला होतात. बघा ग्राउंड किती छान आहे. व माझ्या मुलांना मी योगाचा क्लास लावलेला आहे. तर योगाचा क्लास हा तिथे फ्रीमध्ये आहे व टीचरही खूप छान आहेत. तर तुम्ही बघू शकता. व मी जाऊन आली, तुम्हीही जाऊन या व तुमच्या मुलांना जर क्लास लावायचा असेल तर लावून द्या, कारण योगाचा क्लास हा तिथे फ्री आहे. बाकी सर्वांची तुम्हाला फी द्यावी लागणार आहे. तर मी याचाही लावलेला होता, बॅडमिंटनचा. पण बॅडमिंटन आता सध्या बंद झालेला आहे, पण सुरू होणार आहे लवकरच. तर त्यामुळे तुम्ही त्याचाही लावू शकता. स्विमिंग क्लास पण आहे, तर स्विमिंगचाही तुम्ही मुलांना लावू शकता. उन्हाळ्याच्या सुट्टी आहेत तर तुम्ही लावू शकता. जाऊन या, बघून या, छान आहे. व मुलांना खेळायलाही मोकळं छान असं ग्राउंड आहे आणि ग्राउंडही खूप मोठं असं आहे. बघा मी दाखवतेच तुम्हाला स्टेडियम आणि